परिसरातील औद्योगिक वसाहत आणि मुख्य अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिक व कामगार प्रचंड त्रस्त झाले होते। या गंभीर समस्येवर सातपूर प्रभाग सभेत नगरसेविका सविता काळे यांनी घेतलेल्या अत्यंत आक्रमक, पवित्र आणि ठिय्या आंदोलनानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे। आज नगरसेविका सविता काळे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सातपूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला धडाक्यात सुरुवात झाली आहे। प्रभाग सभेतील घमासान आणि ठिय्या आंदोलन गुरुवारी पार पडलेल्या सातपूर प्रभाग सभेत अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि पालिका अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार यावरून वातावरण चांगलेच तापले होते। प्रभाग सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सुरुवातीला नगरसेवक दिनकर पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत टास्क फोर्सच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्यानंतर नितीन निगळ, इंदुबाई नागरे, उषाताई बेंडकुळी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडत अधिकाऱ्यांना धारेवर धरल्या। या दरम्यान नगरसेविका सविता काळे यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या गंभीर अपघातांचा मुद्दा अत्यंत पोटतिडकीने मांडलाय। एक्स्लो पॉइंटवर खड्ड्यामुळे एका नागरिकाला नाहक जीव गमवावा लागला, तर सातपूर येथील भाजी व्यावसायिक दिलीप काळे खड्ड्यामुळे गंभीर जखमी होऊन आज मृत्यूशी झुंज देत आहे। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा बळी जात असताना प्रशासन शांत कसे बसू शकते, असा संतप्त सवाल करत त्यांनी थेट सभापतींसमोर ठिय्या आंदोलन छेडले। दोषी ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करावे आणि बाधित कुटुंबियांना योग्य भरपाई द्यावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी लावून धरली आहे। नगरसेवकांच्या या तीव्र आक्रोशानंतर आणि सविता काळे यांच्या ठिय्या आंदोलनानंतर प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिलाय। कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिलाय। या जनआंदोलनाचा आणि दबावाचा थेट परिणाम आज सातपूरच्या रस्त्यांवर पाहायला मिळालाय। औद्योगिक वसाहतीतील कामाला आता प्रारंभ झालाय। सातपूर औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्ते आणि जोड रस्त्यांवरील धोकादायक खड्डे बुजवण्यास आज सकाळपासूनच वेगाने सुरुवात झाली आहे। नगरसेविका सविता काळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या कामाची पाहणी केली आणि काम दर्जेदार तसेच वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले। औद्योगिक वसाहतीतून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो कामगारांना व वाहनधारकांना या कामामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। याचवेळी नेमका दौरा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरीताई आडके, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री तसेच प्रभागातील चारही नगरसेवक व सातपूर प्रभाग सभापती यांनी सातपूर MIDC मधील रस्त्यांची पाहणी केली आहे। परिसरातून कौतुक, प्रशासकीय उदासीनतेविरुद्ध योग्य वेळी आवाज उठवून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्यामुळेच हे काम तातडीने सुरू होऊ शकले, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व कामगारांनी व्यक्त केली आहे। रस्त्यांचे काम पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत हा पाठपुरावा असाच सुरू राहील, असा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे, नाशिक।